शिक्षक मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, टीचिंग डिजिटली या विशेष कोर्सच्या विशेष व्हिडिओमध्ये मी भूषण कुलकर्णी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, प्रोसेसर काय असतो, रॅम काय असते, इंटरनल मेमरी म्हणजे हार्ड डिस्क, त्याचबरोबर M.2 किंवा साटा हार्ड डिस्क काय असते हे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे. ते आपण डेस्कटॉपचं बघितलं. लॅपटॉपमध्ये ते त्याच रूपात असतं की काही वेगळ्या रूपात असतं हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत एकनाथजी कोरे सर. हेच एकनाथ कोरे सर जे टेलिप्रॉम्प्टर मास्टर आहेत. स्टुडिओचा जो पूर्ण बिल्टअप केलं जातो त्याचे हे मास्टर आहेत. हार्डवेअरचं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे. कम्प्युटर रिपेअरिंग 1992 सालापासून हे कम्प्युटर रिपेअर करतात आणि आज आपल्याकडे यांना काही प्रश्न विचारायला आहेत, जे म्हणजे मायक्रो प्रोसेसर जो असतो ज्याला आपण CPU म्हणतो, i5, i3, i7 जे डेस्कटॉपचे प्रोसेसर असतात, लॅपटॉपमध्ये ते तसेच्या तसे वापरले जातात का लॅपटॉपसाठी काही वेगळे असतात? नाही, लॅपटॉपसाठी जनरली वेगळे प्रोसेसर असतात. अच्छा, म्हणजे डेस्कटॉपचा प्रोसेसर डायरेक्ट लॅपटॉपच्या मदरबोर्डवर बसत नाही. ओके, म्हणजे लॅपटॉपमध्ये सुद्धा CPU प्रोसेसर असतो. हो, AMDचा, i3चा, हो. i5. i3, i5 इंटेलमध्ये जर पाहिलं तर i3, i5, i7, i9 वगैरे या पद्धतीचे प्रोसेसर असतात. हां, पण ते प्रोसेसरची सिरीज वेगळी असते. अच्छा, लॅपटॉपसाठीची सिरीज असते. ओके की तुम्हाला ॲज इट इज याच्यावर चालणार नाही. ओके. आता जो तुमच्या समोर आहे हा, आपल्याला ह्याला क्लोजअप घेता येऊ शकतो का राघव दादा? याच्यामध्ये प्रोसेसर कुठला आहे? याच्यामध्ये जनरली हा प्रोसेसर आहे. ओके, त्याच्या सॉकेटमध्ये तो बसलेला हो, आहे. या ठिकाणी हा प्रोसेसर आहे. याच्या सॉकेटमध्ये हा बसलेला आहे. ओके. काढताना फक्त हा नट जर फिरवला हां, तर हा बाहेर निघू बाहेर शकतो. निघतो. आणि हा फार तापतो. ओके, त्यासाठी याला या ठिकाणी असं हीट सिंक बसवलं जातं. हा म्हणजे ती त्या असेंब्ली याच्यावरून अशी कॉपर पाईप मधून ती हीट Yes. ट्रान्सफर होते Yes. आणि नंतर ती फॅनच्या माध्यमातून ती एक्झॉस्ट केली जाते. कोणताही प्रोसेसर असेल हा, तर त्यासाठी कूलिंग फार गरजेची आहे. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरचे जरी प्रोसेसर पाहिले असतील हम्म, आणि लॅपटॉपचे जरी प्रोसेसर बघतायत तर त्याला हीट सिंक फार मस्त असतं. त्यासाठी इथं फॅन दिलेला आहे. म्हणजे सेम AC वगैरे टाईपचं त्यांना या ठिकाणी जे तुम्हाला आहे ते पाहिल्यावर cooling ती फील fan. येतो. आता बरेच जण लॅपटॉप जो आहे तो गादीवर ठेवून वापरतात, उशीवर ठेवून वापरतात, ज्याच्यामध्ये हे झाकलं जातं. तर ते कितपत योग्य आहे? नाही, ॲक्च्युली लॅपटॉप हा गादीवर ठेवून किंवा टेबलावर जरी ठेवत असाल तरी कापड वगैरे ठेवून त्याच्यावर तुम्ही लॅपटॉप ठेवू नये. कारण हा जो पार्ट असतो हा असा खाली असतो. ओके. आणि जर इथं याचं व्हेंटिलेशनच बंद होत असेल, हम्म, हवा आत बाहेर येणं हे जर बंद होत असेल तर तुमचा लॅपटॉप हा हीट होतो. हीट होतो गरम आणि होतो. त्याचं लाईफ कमी होऊन जातं. येस. ओके, म्हणजे हा आपल्या लॅपटॉपचा मदरबोर्ड आहे. जसा मदरबोर्ड आपण डेस्कटॉप कम्प्युटरचा बघितला, अतिशय कमी जागेमध्ये हा बसवलेला आहे. आता याच्यामध्ये रॅम किंवा हार्ड डिस्क कुठे आहे याच्यामध्ये? आता या ठिकाणी आपण हा प्रोसेसर पाहिला. ही जी आहे याच्यातली ही हार्ड डिस्क आहे आणि ही आहे SATA टाईपची. याचे म्हणजे कनेक्टर त्याच्यामध्ये गोल फिरणाऱ्या तबाकड्या आहेत. येस. ही- या ठिकाणी तुमचे मोटर्स प्लॅटर्स वगैरे असतात. हां. हेड्स प्लॅटर्स वगैरे. तर ही आहे मेकॅनिकल टाईपची. आता म्हणजे याच slow प्रकारात चालणार म्हणजे. येस. या प्रकारात आता SSD येतो. SATA SSD आपण या ठिकाणी असं याच्यात सॉकेटमध्ये बसू शकतो. म्हणजे इथेच जी मेकॅनिकल हार्ड डिस्क आहे जी स्लो चालते ती काढून त्या जागेवरती SSD या जागेवरती टाकता येऊ शकते. बरोबर. SSD टाकलं तुमचा स्पीड वगैरे वाढू शकतो कम्प्युटर. येस. आता म्हणजे मला जर हार्ड डिस्कची कॅपॅसिटी वाढवायची आहे तर शक्य आहे का? लॅपटॉपची हार्ड डिस्कची कॅपॅसिटी वाढवता येते का? येस, तुम्ही वाढवू शकतात. आता ही जर हार्ड डिस्क पाहिली हां, तर या ठिकाणी ही हार्ड डिस्क आहे 1 TB. 1 TBच्या ऐवजी तुम्ही 2 TB टाकू शकता, 2 TB टाकू शकतात, ओके 4 TB टाकू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. ओके. म्हणजे ते ती वाढवू अपग्रेड शकतो. करता येऊ Yes, ते शकते. upgrade प्रोसेसर अपग्रेड करता येतो का? म्हणजे माझ्या लॅपटॉपला 5 i5 आहे तर तिथं मी i7 करू शकतो का त्याला? कसं आहे माहिती आहे का, ह्या सॉकेटमध्ये हम्म, या प्रोसेसरच्या जे सॉकेटमध्ये हम्म, जर तुमचा तो प्रोसेसर बसत असेल आणि या मदरबोर्डला त्या फ्रिक्वेन्सीला म्हणजे तो प्रोसेसर तो ज्या compatible होत असेल. प्रोसेसर तो कॉम्पॅटेबल असेल तर नक्की या बोर्डला तो बसू शकतो. ओके.
मग आता रॅम कुठे आहे याची? रॅम रॅन्डम ॲक्सेस मेमरी. येस, या ठिकाणी ही जी आहे ही रॅम आहे. हां. या ठिकाणी रॅमचे याने 2 सॉकेट दिलेले आहेत. ओके. हां, या ठिकाणी तुम्ही रॅम बसवू शकतात. आता ही फार थोडासा म्हणजे 10-1 वर्षापूर्वीचा लॅपटॉप आहे. त्यामुळे याची ही 512 MB आहे. म्हणजे म्हणजे दोन 2 रॅम जर टाकल्या 512च्या हां. तर 1 GB कपॅसिटी आहे. तर ओके. तुम्ही याला एक्सटेंड करू शकता 4 GB पर्यंत. हां, ह्या त्याच्यापेक्षा बोर्डचं लिमिटेशन. त्या बोर्डचं लिमिटेशन आहे. आता हा जो आहे हा बहुतेक मला असं वाटतं हा कन्झ्युमेबल सिरीज म्हणजे घरगुती वापराचे जे लॅपटॉप असतात येस, तर ते त्या लॅपटॉपचा हा मदरबोर्ड मला असं वाटतंय. ह्याच्यापेक्षा असे कमर्शियल सिरीज ज्याला आपण म्हणतो ग्राफिक्सवाले किंवा असे काही लॅपटॉप्स येतात की जे हायर प्रोसेसिंग पॉवर असते व्हिडिओसाठी आपल्या OBS साठी काम करतील असे येतात का? येस, त्या पद्धतीचे पण लॅपटॉप आहेत. मी तुम्हाला एक लॅपटॉप दाखवतो. हा लॅपटॉप जर तुम्ही पाहिला हां. तर या लॅपटॉपमध्ये दोन फॅन दिलेले आहेत. हां. बरोबर. राईट. हां, हे त्याचं कम्प्लीट हीट सिंक आहे कॉपरमध्ये. या ठिकाणी आपण आधीच्या लॅपटॉपमध्येही पाहिलं तर त्या ठिकाणी प्रोसेसरच्या वरती एक हीटसिंक होती. एक हीट सिंक होतं या टाईपचं आणि एक त्याला कूलिंग फॅन दिलेला होता. राईट. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 2 फॅन दिलेले आहेत, 2 हीट सिंक दिलेले आहेत. हे कशासाठी? तर एक हीट सिंक जे आहे हे या प्रोसेसरसाठी. या ठिकाणी प्रोसेसर आहे आणि तो ओके. त्याने बोर्डवरच असेंबल्ड केलेला, सॉकेटेड नाहीये. हा म्हणजे तो आपण रिप्लेस नाही करू हा शकत. रिप्लेस नाही करता येणार, दुसरा नाही टाकता येणार. ओके. तर हा AMD कंपनीचा आहे. आधीचा जो पाहिला तो इंटेल सिरीजमध्ये होता. ओके. तर आपण या ठिकाणी हे जे दुसरा जो पार्ट दिसतोय हा आहे ग्राफिक्स कार्ड. म्हणजे स्टँड अलोन ग्राफिक्स. यावर तुमचे व्हिडिओ एडिटिंग, ब्राउझिंगसाठी किंवा तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे करायचं असेल तर हे ग्राफिक्स कार्ड फार महत्त्वाचं असतं. बरोबर. या मशीनला, या लॅपटॉपला तुम्हाला हे कमर्शियल सिरीजमध्ये असल्यामुळे किंवा गेमिंग टाईपचे जे लॅपटॉप आपण वापरतो त्यासाठी या पद्धतीचं स्टँड अलोन ग्राफिक्स कार्ड असतं. आधीच्या लॅपटॉपला इंटिग्रेटेड ग्राफिक्स होतं म्हणजे मदरबोर्डमध्येच त्यांनी इंटिग्रेट केलेलं होतं. ओके. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी रॅमचे तुम्हाला 4 स्लॉट दिसतील. आधीच्या लॅपटॉपमध्ये म्हणजे 2च होते. आधीच्या लॅपटॉपमध्ये 2च होते. 4 स्लॉट मध्ये आपण चौपटीने त्याची रॅम वाढवू शकतो. यस. GPU ज्याला म्हणतात तो GPU काय प्रकार आहे? हा GPU म्हणजे हाच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. हा आहे GPU. हा म्हणजे ही जी चिप आहे हा GPU कारण ती ग्राफिक्सचं काम करते. हा आहे CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच मायक्रो प्रोसेसर जे आपला रेग्युलर बाकीचे सगळे फंक्शन्स चालवण्यासाठी हा CPU म्हणजे ते i5, i7, i9 असतं ते हेच का? एक्झॅक्टली हेच प्रोसेसर. हां. आणि NVIDIAचं 1650, 1660 किंवा 2080. आता RTX सिरीज पण RTX सिरीजमध्ये 3050, 3040, 3090 पर्यंत हे ग्राफिक्स कार्ड येत आहे. मग त्याची ही चिप ही अशी असते. येस. ओके. ओके. म्हणजे GPU तापला तर त्याला थंड करण्यासाठी हा फॅन आहे, ही हीटसिंक आहे. CPU तापला तर त्याला हीटसिंक या पद्धतीची आणि त्याला थंड करण्यासाठी ही फॅन आहे. ही रॅम आहे. आणि मग ह्याला हार्ड डिस्क किंवा हे काय नवीन स्लॉट आलेत हे? आता हा जो आहे हा NVMe किंवा M.2 म्हणतात त्याला SSD. हां. 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 तर हा SSD टाकण्यासाठी आहे. म्हणजे हार्ड डिस्कच्या ऐवजी तुम्ही SSD जर टाकला तर तुम्हाला गिगामध्ये तुम्हाला स्पीड मिळतो. आणि हार्ड डिस्क या ठिकाणी हार्ड डिस्कचं पण सॉकेट दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही हार्ड डिस्क पण टाकू शकतात किंवा SSD पण टाकू शकतात. सेम. आता याच्यामध्ये त्यांनी 4 स्लॉट दिलेत म्हणजे आपण 1, 2, 3, 4 M.2 लावू शकतो का याला? याच्यामध्ये काही जे आहेत ते समजा हा जो आहे हा छोटा स्लॉट आहे. हा छोटा स्लॉट तुम्ही वायफायसाठी त्यांनी दिलेला, वायफाय किंवा ब्लूटूथ वगैरे वापरत असाल. ओके. आणि हे जे आहे हा M.2 आहे. आणि हा M.2चा आताचा लेटेस्ट जो NVMe प्रकार आहे तो साधारण एवढा हाच तो. म्हणजे ही या ठिकाणी बसू शकते. म्हणजे 1, 2, 3 आपण M.2 हार्ड डिस्क वापरू शकतो आणि एखादं वायफायचं कार्ड पण टाकू शकतो, रेग्युलर हार्ड डिस्क पण टाकू शकतो. म्हणजे आपण कमर्शियल सिरीजचे जे लॅपटॉप म्हणू तर त्याच्यामध्ये प्रोसेसर असतो, त्याच्यानंतर GPU असतो, ग्राफिक कार्ड असतं, रॅम आपल्याला जास्त टाकता येते, एक्सपांड करता येते रॅम आणि हार्ड डिस्क बरोबरच M.2 आपण मल्टिपल M.2 टाकून आपली त्याची जी इंटरनल मेमरी आहे ती इंटरनल मेमरी इथे वाढू शकतो. म्हणजे जे आपण आधी छोटा त्याचा हे पाहिलं होतं मदरबोर्ड पाहिला होता तर ह्याच लॅपटॉपचा आपल्याला इथे मोठा मदरबोर्ड दिसतोय. बरोबर ना? बरोबर. ओके. आणि यालाच मग नंतर आपला मॉनिटर जोडला जातो, कीबोर्ड जोडला जातो आणि अशा प्रकारे आपला लॅपटॉप बिल्ट होतो. बरोबर.
कोरे सर खूप खूप धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या तांत्रिक विषयाच्या संदर्भात आपण कोरे सरांशी पुढच्या व्हिडिओमध्ये बातचीत करणार आहोत. आपल्याला त्यांच्याकडून प्रोजेक्टरबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, इंटरॅक्टिव्ह पॅनलबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, त्यांची जोडाजाडी कशी होती हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कोरे सर खूप खूप धन्यवाद. असेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन कराल ही अपेक्षा. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.